वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमः शिवाय। मी पंडित यज्ञेश शास्त्री त्र्यंबकेश्वरवरून। आज जे चर्चाचे विषय आहेत ते आहे कालसर्प दोष। कालसर्प म्हणजे काय असतं? काल म्हणजे जे तुमच्या रोजच्या जीवनात जे तुम्ही संघर्ष करत आहात त्याला म्हणतात काल। आणि सर्प म्हणजे जे सर्पाचा जाल असतो ते तुमच्या पूर्ण जीवनात ते लागू असतात, त्याच्यामुळे त्याच्यातून मुक्त होणं ही पूजा विधी केली जातात, त्याला म्हणतात कालसर्प। ह्याची जी पूजा विधी असते ह्याच्यात तुम्हाला 4 तासाचा समय लागतो। या पूजा विधीत सर्वात पहिले जे विधी केले जाते त्याला म्हणतात गणपती पूजन। गणपती पूजनाच्या नंतर कलशांचं पूजन, कलशांच्या पूजनाच्या नंतर मातृकाचं पूजन, आपल्या कुलदेवीचं पूजन केलं जातो। कुलदेवीच्या पूजनाच्या नंतर पितृ शांती केली जातात। त्याच्यानंतर 4 वेद 4 उपवेदांचं पूजन, नवग्रह भगवानचं पूजन, त्याच्यानंतर महादेवांचं पूजन, मग तुमचे प्रधान 9 चांदीचे नाग नागिन, राहू केतू शनीची प्रतिमा, त्यांचा पंचोपचार राजोपचार पूजन केलं जातो। त्याच्यानंतर होम हवन केलं जातात। त्याच्यानंतर आशीर्वाद विधी अशी असते संपूर्ण कालसर्पाची दोषाची विधी असते। ह्याच्यात काय विशेष मुहूर्त असतात खाली नंबर दिले गेलेला आहे, तुम्ही संपर्क करून मुहूर्त मागू शकतात। अधिक जानकारीसाठी संपर्क करा। ओम नमः शिवाय। हर हर महादेव।